औचित्य साधून पारनेरकरांचा मानाचा दुसरा पारनेर भूषण पुरस्कार 2026 पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन. फक्त एक दिवस उरला. नमस्कार, मी पूनम पाटील. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी पारनेर तालुक्याचा अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा दुसरा पारनेर भूषण पुरस्कार 2026 देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कृषी व जनविकास प्रतिष्ठान पारनेर द्वारा करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की पारनेर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्ती ज्यात महिला पुरुष, आदर्श ग्रामपंचायत व संस्थांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला समाजात योग्य व्यासपीठ मिळावे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे. पुरस्काराचे महत्त्व. पारनेर भूषण पुरस्कार हा केवळ सन्मान नाही, तर आयुष्यभराच्या कष्ट, समर्पण आणि समाजसेवेची जपलेली ओळख आहे. हा पुरस्कार घरात येतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीचा नसतो, तर संपूर्ण कुटुंबाचा, संस्थेचा अभिमान बनतो. ही सन्मानचिन्हे म्हणजे आपल्या कार्याची साक्ष, जी पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहते. घरातील भिंतीवर लावलेला हा पुरस्कार प्रत्येक वेळी सांगतो, कष्ट करा, समाजासाठी जगा आणि नाव कमवा. पिढ्यानपिढ्या जपला जाणारा हा सन्मान म्हणजे आपल्या कर्तृत्वाची अमूल्य आठवण आणि भविष्यातील यशाची नवी प्रेरणा आहे. या पुरस्कारासाठी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, आध्यात्मिक, ग्रामपंचायत प्रशासन, उद्योजक, कला, शिक्षक, शिक्षण संस्था, क्रीडा, शासकीय अधिकारी, महिला बचत गट तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला पुरुष व संस्थांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यावर्षी 11 पुरुष व 11 महिला अशा एकूण 22 मान्यवर व्यक्ती व संस्थांना दुसरा पारनेर भूषण पुरस्कार 2026 देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिमाखदार सोहळ्यात पारनेर येथील योगेश्वर मंदिर हॉल येथे प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा सन्मान फक्त पारनेर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या व्यक्ती, संस्था व महिला बचत गटांसाठी आहे. मागील वर्षी 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी पारनेर येथे पहिला पारनेर भूषण पुरस्कार खासदार निलेश लंके व इतर मान्यवर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व दिमाखात प्रदान करण्यात आला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आणि तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात आले होते. याही वर्षी 1 मे 2026 रोजी दुसरा पारनेर भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख एप्रिल 20, 2026 आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव 20 एप्रिल 2026 पर्यंत संस्थेकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावेत. निवड समितीकडून प्राप्त प्रस्तावांचा अभ्यास करून योग्य त्या व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. प्रस्ताव पाठविताना प्रवेश प्रस्तावाची मूळ प्रत स्वतःकडे ठेवावी. छायांकित प्रत पासपोर्ट साईज फोटो संस्थेकडे पाठवावा. पारनेर तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांनी या सन्मानासाठी आपले प्रस्ताव पाठवून या प्रतिष्ठित पुरस्कार प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजक अरुण आंधळे पाटील, अध्यक्ष कृषि व जनविकास प्रतिष्ठान। अगर वीडियो अच्छा लगे तो कृपया एक बार शेयर कर दीजिए।